माजी महापौर आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते असलेले राजू पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाजपातून उमेदवारी मिळावेचे प्रयत्न सुरू केले आहे, याची चर्चा आहे। नालासोपारा मतदारसंघातून ते इच्छुक आहेत। भाजपाचे वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांची बैठक संपन्न झाल्याचे समजलेले आहे, त्यामुळे शहरात लवकरात लवकर राजकीय भूकंप होणार आहे। राजू पाटील यांनी 1 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करून एकच शक्ती प्रदर्शन केले आहे। सध्या शहरातील राजू पाटील यांचे नवरात्र, दिवाळी आणि दसरा या सणाचे शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहे। त्यातून पक्षाचे नावे देखील वगळण्यात आले आहे। केवळ व्यक्तिगत कामगार नेते आणि माजी महापौर अशा नावाचे शुभेच्छा देण्यात फलक लावण्यात आले आहे। त्यात देखील मोठ्या प्रमाणात चर्चा शहरात सुरू आहे। दसरा नंतर राजू पाटील हे भाजपात प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे। नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे शहरात एकच खळबळ उडालेली आहे। आता आमदार हितेंद्र ठाकूर काय भूमिका घेतात त्याचे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज जंक्शन टीव्ही, नालासोपारा।